Good morning, student. Today we start the lecture for the business economics part 1. The first chapter is scope and importance of business economics. First introduction. Economics, social science deal with the economics behavior of mankind. It studies the utilization of scarce resources of the society and how the various goods and services produce more is distinct produce are distributed among the different sections of the society. It has been defined by the different economists in the various ways, providing the statement. When there are six economists, there will be seven options, seven opinions. Adam Smith, father of economic definition, define economies as the study of wealth in the his magnum opus wealth is wealth of nations. Alfred Marshall, the famous non-classical economist, considered economies are as a science of welfare. The most comprehensive define as was given by the modern economist Leonid Robbins was stress upon the scarcity of resource. According to him, economy is the science which studies human behavior as the relationship between ends and scarce means with the have alternative use. These definitions indicate the constant truth of the war between the multiplicity of the human want and scarcity of the resource with the have alternative use. म्हणजेच इकॉनॉमी म्हणजेच काय तर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे सोसायटीकडून रिसोर्सेसचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो त्याचा स्टडी किंवा वेगवेगळे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोड्यूस केले जातात आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जातं वेगवेगळ्या सोसायटीमध्ये. याचा अभ्यास आपण ज्यामध्ये करतो त्यालाच आपण इकॉनॉमीचा स्टडी असा म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या रिसोर्सचे कशा पद्धतीने उपयोग करून कंपनी वेगवेगळे प्रोडक्ट तयार करत असतात आणि आपला प्रोडक्ट सेल करत असतात. याच्यामध्ये जे इकॉनॉमिकचा स्टडी केला जातो त्यालाच आपण इकॉनॉमिक स्टडी असं म्हणतो. त्यामध्ये असं म्हणणं आहे की जेवढे वेगवेगळे इकॉनॉमिस्ट असतात त्यांच्या मतानुसार वेगवेगळी डेफिनेशन केलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे त्यामध्ये ॲडम स्मिथ. त्यांनी इकॉनॉमीमध्ये वेल्थ ऑफ नेशन म्हणजेच पूर्ण नेशनचं वेल्थ म्हणजे जी काही इकॉनॉमिक पॉवर आहे त्यालाच जे काय पूर्ण नेशनचं वेल्थ आहे त्याला त्यांनी इकॉनॉमी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांनी म्हटलं आहे की सायन्स ऑफ वेलफेअर म्हणजेच इकॉनॉमी म्हणजे एक वेलफेअर मॅनेज करण्याचं एक सायन्स आहे त्याला त्यांनी इकॉनॉमी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर लिओनल रॉबिन्स यांनी म्हटलं आहे की इकॉनॉमिक स्टडी म्हणजे ते एक प्रकारचं सायन्स आहे, ह्युमन बिहेवियरचे स्टडी करण्याचं सायन्स आहे. त्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड सोर्सेस स्केअर्स याचा स्टडी करण्याचं एक सायन्स आहे. त्याचा वेगवेगळ्या अल्टरनेटिव्हचा यूज करून कशा पद्धतीने आपण ह्युमन बिहेवियरचा आणि रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड रिसोर्सेस याच्यामध्ये कसा स्टडी केला जातो त्या सायन्सला इकॉनॉमी असं लिओनेल रुबिल्स यांनी म्हटलेले आहे. अशी वेगवेगळी डेफिनेशन केली जाते इकॉनॉमिक्सची प्रत्येक शास्त्रज्ञानुसार. द अबाउट डेफिनेशन इंडिकेट्स द इकॉनॉमिक प्रॉब्लेम फेस by all countries. Economic problem is the problem of ultimate wants and limited means. More of the means of the alternative use the scarcity choices and efficiency from the core of an economic problem. म्हणजेच वरच्या डेफिनेशनमधून आपल्याला सांगता येतं की इकॉनॉमिक प्रॉब्लेम हा प्रत्येक देशाला फेस करावा लागतो. त्यामुळे त्याचबरोबर इकॉनॉमिक प्रॉब्लेम ही युटिलायझेशन ऑफ वॉन्ट्स अँड लिमिटेड मीन्स याच्यावर इकॉनॉमिक प्रॉब्लेम हे तयार होत राहतात. त्यामुळेच इकॉनॉमिक प्रॉब्लेम हे तयार होत राहतात. हे आपल्याला डिटेलमध्ये खाली एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आता. फर्स्ट इज मल्टिप्लिसिटी ऑफ वॉन्ट्स. ह्युमन बिंग हॅव अल्टिमेट वॉन्ट्स. व्हेन वन वॉन्ट इज सॅटिस्फाईड अनदर वन इमर्ज. दिस इज एन लॉंग लिस्ट ऑफ वॉन्ट टू बी सॅटिस्फाईड वन आफ्टर द अनदर. म्हणजेच फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गरजांची होणारी मल्टिप्लिसिटी म्हणजे होणारी वाढ. प्रत्येक मनुष्याला प्रत्येक मनुष्याला वेगवेगळ्या गरजा असतात त्यामुळे त्या वेगवेगळ्या जनरेट होत असतात. पहिली गरज पूर्ण झाल्याच्यानंतर त्याला दुसरी गरज तयार होत असते. अशा पद्धतीने मनुष्याला वेगवेगळ्या जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या गरजा ह्या उद्भवत असतात. म्हणजे पहिली गरज त्याची पूर्ण झाली की त्याला दुसरी गरज झाली की तिसरी. अशा पद्धतीने त्याच्या सॅटिस्फॅक्शन लेवलप्रमाणे त्याच्या गरजा ह्या वाढत जात असतात. त्यामुळे आपल्याला त्याचा इफेक्ट आपल्या इकॉनॉमीवरती होत असतो. नेक्स्ट इज अरेंजमेंट ऑफ वॉन्ट्स. While all the wants cannot be satisfied at the same time, the particular wants can be satisfied. For
any individuals. All wants are not equally important. Some wants are more important and urgent than others. Hence, it is possible to arrange the wants according to their importance. म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये त्याने सांगितलं की आपण आपल्या गरजांचं अरेंजमेंट करता आलं पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत ते आपण ॲट ए टाईम फुलफिल करू शकत नाही, की सॅटिस्फाईड होऊ शकत नाही सेम टाईमला. म्हणजे आपल्याला 4 गरजा आहेत, त्या आपण एका टाईमला त्या सॅटिस्फाईड करू शकत नाहीत. त्या गरजा एक विशिष्ट पर्टिक्युलर जी गरज असते तीच आपण एका टाईमला सॅटिस्फाय करू शकतो किंवा तिचा उपभोग आपण घेऊ शकतो किंवा ती पूर्ण करू शकतो. जी आपली गरज आहे ती आपण एका टाईमला पूर्ण करू शकतो. परंतु प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला गरजा ह्या सेम नसतात. म्हणजेच एका व्यक्तीला ज्या गरजा आहेत त्या ते दुसऱ्या व्यक्तीला तेवढ्या इम्पॉर्टंट नसतात. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीला असणाऱ्या गरजांमध्येही काही गरजा ह्या त्याला इम्पॉर्टंट नसतात आणि काही गरजा ह्या अर्जंट असतात. काही गरजा ह्या त्याला इम्पॉर्टंट नसतात. त्याचं आपण अरेंजमेंट करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठची गरज इम्पॉर्टंट आहे, कुठची अर्जंट आपल्याला हवी आहे, त्याच्यानुसार आपण अरेंजमेंट म्हणजे तशी आपण जी अर्जंट आपल्याला गरज आहे त्या गरजेचा आपण पहिली फुलफिल करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट असलेली गरज, अशा पद्धतीने आपण गरजांचं अरेंजमेंट करून आपण ते फुलफिल करू शकतो. याचा देखील आपल्या इकॉनॉमिकवरती इफेक्ट होत असतो. थर्ड इज स्कॅरिसिटी ऑफ मीन्स. The various means are satisfy the want of people are limited. The means or resources are in the terms of money, time, manpower, natural resources, etc. There are the scales of relations to their demand. The rich country may have substantial resources. However, if the demand is more than the supply, then the resources are said to be स्केअर्स इन नेचर. म्हणजे आपल्याकडे असलेले रिसोर्सेसचा तुटवडा, याचा देखील आपल्याला इकॉनॉमीवरती इफेक्ट होत असतो. कारण वेगवेगळ्या ज्या रिसोर्सेस आहेत त्याचा आपण ते यूज करून आपण आपल्या प्रत्येक व्यक्ती ही आपली गरज पूर्ण करत असते. मग ते रिसोर्सेस असतील ते वेगवेगळ्या पद्धतीत असतात. इन टर्म्स ऑफ मनी असेल, पैशाच्या रूपात असेल, किंवा टाईम असेल, किंवा मॅनपॉवर असेल, किंवा नॅचरल रिसोर्सेस असतील. अशा पद्धतीने ते मीन्स आपल्या गरजा पूर्ण करत असतात. मनुष्य त्या मीन्सनुसार आपल्या गरजा पूर्ण करत असतो. त्याचा आपल्या इकॉनॉमी कसा इफेक्ट होतो, तर जी रिच कंट्री असते त्याच्याकडे सबस्टॅन्शियल म्हणजे त्यांना पुरेसा असा रिसोर्सेस अवेलेबल असतात. परंतु जर एखाद्या कंट्रीची डिमांड ही सप्लायपेक्षा जास्त असेल तर त्यांना इतर कंट्रीमधून ते रिसोर्सेस मागावे लागतात, कारण त्यांच्याकडे रिसोर्सेसचा तुटवडा असतो. मग अशा पद्धतीने आपल्या इकॉनॉमीवरती इफेक्ट होत असतो. नेक्स्ट इज अल्टरनेटिव्ह यूज ऑफ मीन्स. द व्हेरियस मीन्स आर नॉट ओनली लिमिटेड बट they also have alternative use. For example, money at the disposable of the person can be used to buy a car, or he can use for foreign travel. The limited amount cannot be used for the both at the same time. Similarly, a student can use his time either for the studies or entertainment at the particular time. Hence, the choice has been made regarding the use of resources. म्हणजेच आपल्याकडे अवेलेबल असलेले रिसोर्सेस त्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग होत असतो. म्हणजेच एका रिसोर्सेसचा आपण एकाच गोष्टीसाठी यूज न करता अल्टरनेटिव्ह यूज करू शकतो. म्हणजे वेगळ्या पद्धतीने यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आपण एखाद्या व्यक्तीने पैसे जर बँकमधून काढले तर तो एकतर कार खरेदीसाठी तो पैसे काढत असतो, किंवा फॉरेन ट्रॅव्हल्सला जायचं असेल तर तो पैसे काढत असतो. पण तो ॲट अ टाईम सेम मनी तो कार खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर फॉरेन टूरसाठी यूज करू शकत नाही. त्याला आयदर एक कुठची तरी त्याची गरज आहे ती पूर्ण करावी लागते. म्हणजे आयदर तो कार खरेदी करू शकतो किंवा फॉरेन टूर करू शकतो त्या पैशांमध्ये. त्याचबरोबर सिमिलर विद्यार्थ्यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा विद्यार्थी त्याच्याकडे असलेला टाईम हा एकतर अभ्यासासाठी घालवू शकतो किंवा एंटरटेनमेंटसाठी घालवू शकतो. तो ॲट अ टाईम अभ्यास करतोय, त्याच टाईमला एंटरटेनमेंट देखील करतोय, असं होऊ शकत नाही. त्याला त्याच्याकडे असलेल्या टाईमचा टाईम रिसोर्सचा त्याला योग्यरित्या वापर करता आला पाहिजे. अशा प्रकारे रिसोर्सेसचा अल्टरनेटिव्ह यूज होत असतो. त्यामुळे देखील आपल्या इकॉनॉमीजवरती त्याचा इफेक्ट होत असतो. Every society and every economies face this problem of unlimited wants and limited means. This problem is termed as the economic problem, and it is universal in nature as it exists in both rich and poor countries. Scarcity of resources is fundamental cases of the economic problem. To solve this choice
has to be made in the utilization of resources and satisfaction of want, while the scarcity of resources in technical problem making a choice of economies in nature. The above definition also implies the need to be used to scarce resources efficiently by the making proper choice. This scarcity, choice and efficiency continues the subject matter for the economy. म्हणजेच प्रत्येक सोसायटीला किंवा प्रत्येक इकॉनॉमीला हे प्रॉब्लेम फेस करावा लागतो. तो म्हणजे लिमिटेड रिसोर्सेस असताना अनलिमिटेड वॉन्ट्स, गरजा त्यांच्या अनलिमिटेड असतात आणि रिसोर्स हे लिमिटेड असतात. हा प्रत्येक सोसायटीला किंवा प्रत्येक इकॉनॉमीला फेस करावा लागतो प्रॉब्लेम. याच प्रॉब्लेमला इकॉनॉमिक प्रॉब्लेम असं टर्म केलेलं आहे त्याला, याच प्रॉब्लेमला. हे युनिव्हर्सल नेचर आहे. त्यामध्ये रिच कंट्री असो किंवा पुअर कंट्री असो, दोन्ही कंट्रीजला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. याच्यावरती सोल्युशनमध्येच काय, जर आपल्याला चॉईस करावं लागतं की आपल्याकडे कोणत्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत आणि आपण त्यानुसार कोणत्या प्रकारच्या गरजाही आपण पूर्ण करू शकतो, हे आपण चॉईस करता आला पाहिजे. तरच आपण आपल्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा यूज करून आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. प्रत्येक इकॉनॉमीत 3 टर्म महत्त्वाचे आहेत. स्केअरसिटी, चॉईस आणि इफिशियन्सी या प्रत्येक सब्जेक्ट मॅटर करत असतात. तर आपण ते नेमकं स्केअरसिटी म्हणजे काय, चॉईस म्हणजे काय आणि इफिशियन्सी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. स्केअरसिटी, एव्हरी इकॉनॉमी हॅज अ लिमिटेड स्टॉक ऑफ रिसोर्सेस, फॉर एक्झाम्पल while land, labor, capital, technological, etc. These have to be used for the productions of the various goods and services in the best possible manner. Goods and services are sources in the relation to want. If the resources are abundant, then all the economic good will become free good like air, water, etc. In such an economy market do not have a role to play, and there is no scope for price mechanism. Economies has object will have to no relevance. However, the problem of scarcity exists even in the richest of richest countries. Today world of scarcity felt in economic goods. स्केअरसिटी म्हणजेच काय, तर आपल्याकडे असणारे रिसोर्सेसचा तुटवडा किंवा असणाऱ्या रिसोर्सेसचा टंचाई, यालाच आपण स्केअरसिटी असं म्हणत असतो. प्रत्येक इकॉनॉमीकडे रिसोर्सेसचा स्टॉक हा लिमिटेड असतो. म्हणजेच लँड असेल किंवा लेबर असेल किंवा कॅपिटल असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, अशा प्रकारचे रिसोर्सेस आहेत त्यांचा स्टॉक हा लिमिटेड असतो प्रत्येक इकॉनॉमीकडे. त्या रिसोर्सेसचा आपल्याला वेगवेगळ्या गुड्स प्रोड्यूस करायला किंवा वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोड्यूस करायला आपल्याला हे रिसोर्सेस वापरायचे असतात. ते बेस्ट पॉसिबल मॅनरमध्ये आपल्याला ते यूज करावे लागतात, तरच आपण योग्य प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस निर्माण करू शकतो. जर आपल्याकडे रिसोर्सेस हे मुबलक प्रमाणात जर असतील किंवा जास्त प्रमाणात असतील, तर आपण निर्माण केलेले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत त्याला जास्त प्राईज आपल्याला मिळू शकत नाही. ते आपल्याला फ्री गुड्स म्हणून द्यावी लागतील. म्हणजेच जशी आपण हवेचा यूज करत असतो किंवा वॉटरचा यूज करत असतो, तशा पद्धतीने आपल्याकडे जर रिसोर्सेस मुबलक प्रमाणात जास्त प्रमाणात असतील, तर आपल्याला इतर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जे आहेत त्या देखील आपल्याला स्वस्त मिळू शकतात. अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येक इकॉनॉमीला फेस करावे लागतात. म्हणजे कुठची श्रीमंत कंट्री असेल तरी त्याला हे रिसोर्सेसचा लिमिटेड स्टॉक असतो, त्याला स्केअरसिटीचा प्रॉब्लेम हा फेस करावा लागतो. Second is choice. Due to the problem of scarcity, choice has been existed by every economy in the utilization of resources and satisfaction of wants. The choice has to be made in such a way that optimum resources allocation can be ensured. What to produce, how to produce, and from whom to produce are the 3 main issues faced while making a choice. It implies that every economy must make the right choice about the factors input and output. म्हणजेच आपल्याकडे रिसोर्सेसचा असलेला तुटवडा, म्हणजे रिसोर्सेसचा अवेलेबिलिटी कमी असल्यामुळे आपल्याला चॉईस करणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे आपण कुठच्या रिसोर्सेसचा आपण कशा पद्धतीने आपण आपल्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत हे आपल्याला चॉईस करता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपण ऑप्टिमम रिसोर्सेसचं युटिलायझेशन करून कशा पद्धतीने प्रोडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला चॉईस करता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काय प्रोड्यूस करायचं आहे, कुठे प्रोड्यूस करायचे, कुठे किंवा कशा पद्धतीने आपल्याला प्रोड्यूस करायचं आणि कोणाकडून आपल्याला प्रोड्यूस करून घ्यायचं आहे, हे 3 मेन इश्यू असतात चॉईस करताना. आपल्याला हे 3 गोष्टी जर व्यवस्थितरित्या चॉईस करता आल्या तर आपली इकॉनॉमी ही आपण योग्य पद्धतीने चालवू शकतो. तर त्याचबरोबर प्रत्येक इकॉनॉमीला आपण इनपुट किती देतो आणि आपल्याला आउटपुट काय येतं हे देखील चॉईस करणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट इज इफिशियन्सी. It implies the efficient use of resources, scarce resources in
such a manner that maximize want to be satisfied. If there is a efficiency and then people may be worse off than before. Ensuring efficiency is resources utilization of इसेन्स ऑफ इकॉनॉमीज. म्हणजेच इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता. म्हणजे आपण आपल्याकडे अवेलेबल असलेल्या रिसोर्सेसचा योग्यरित्या वापर करून कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपण गरजा पूर्ण करू शकतो हे यामध्ये बघितलं जातं. जर आपण इफिशियन्सी यूज केलं नाही तर आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करता येणार नाहीत. मॅक्झिमम गरजा पूर्ण करता कशा येतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पद्धतीने हे 3 फॅक्टर आहेत जे आपल्याला प्रत्येक इकॉनॉमीला आपली इकॉनॉमी डेव्हलप करताना खूप महत्त्वाचे असतात. Next is meaning, scope and importance of business economy. Business economics is the application of economic principles in the business decision making. Every business firm is confronted with the number of problems while producing goods and services. The firm has to be decide about the type of goods and goods to be produced, the technology to be used and the model of distribution in order to maximize its profits and achieve other goals. Decision regarding pricing and values of the output to be produced, the cost to be increased, etc. हॅव टू बी केअरफुली ॲनालाइज बाय द फर्म. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजेच हे एक ॲप्लिकेशन आहे. त्यामध्ये आपल्याला बिझनेसमध्ये डिसिजन घेताना आपल्याला यूज केलं जातं. हे आपल्या बिझनेसमधील इकॉनॉमिक जे प्रिन्सिपल आहेत त्याचा आपण कशा पद्धतीने डिसिजन घेतला पाहिजे, डिसिजन कशा पद्धतीने आपण बिझनेसमध्ये इकॉनॉमिक्सबद्दल घेतला पाहिजे त्यालाच आपण बिझनेस इकॉनॉमिक्स आता म्हणतो. प्रत्येक बिझनेस हा वेगवेगळ्या प्रॉब्लेम फेस करत असतो. एखादं गुड्स किंवा सर्व्हिस प्रोड्यूस करताना प्रत्येक बिझनेस हा वेगवेगळे प्रॉब्लेम हे फेस करत असतो. त्यामध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनला डिसाईड करावं लागतं की आपल्याला कोणत्या प्रकारचा गुड प्रोड्यूस करायचा आहे, त्यासाठी कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी यूज करायची आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला डिस्ट्रीब्युशन आपल्या प्रोडक्टचं करायचं आहे. या पद्धतीने प्रत्येक ऑर्गनायझेशन डिसिजन घ्यावे लागतात. त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने आपण प्रॉफिट मॅक्झिमाइज करू शकतो आणि आपले गोल अचीव करू शकतो याच्याकडे देखील प्रत्येक ऑर्गनायझेशनला लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर प्रोडक्टची प्राइसिंग असेल किंवा आउटपुट किती प्रोड्यूस करायचं आहे त्याच्याकडे इफेक्ट असणं किंवा आपल्याला कॉस्ट किती लागणार आहे, एखादे प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात कॉस्टची गरज आहे याचं देखील व्यवस्थितरित्या ॲनालाइज करणं प्रत्येक फर्मसाठी खूप महत्त्वाचं असतं. Business economics helps the business firm to take relational decisions. Business economics provide a toolbox of analysis and the techniques of taking business firm thinking to business firm to deal with their problem efficiently. Through this is unable to firm allocate their scarce resources rationally. Business economics derive its tools for the analysis from microeconomics. Various microeconomics concepts like elasticity of demand, economics of scale, opportunity cost, etc. are extensively used in business economics. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स हे प्रत्येक बिझनेसमधला त्याचे जे डिसिजन असतात ते घ्यायला मदत करत असते. बिझनेस इकॉनॉमिक्स हे त्याला एक ॲनालिसिसचं टूलबॉक्स म्हणून यूज करतो प्रत्येक बिझनेस म्हणा. त्याचबरोबर आपले प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करता येतील हे देखील प्रत्येक बिझनेसमन हा बिझनेस इकॉनॉमिक्सच्या मधून शिकत असतो. त्याचबरोबर बिझनेस इकॉनॉमिक्स हे मायक्रो इकॉनॉमिक्सचा ॲनालिसिस करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमॅनला यूज होत असतो. त्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात. म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असेल किंवा इकॉनॉमिक स्केल असेल किंवा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असेल, या प्रत्येक एंटरप्रेन्युअरला प्रत्येक बिझनेसमॅन या टर्म्स या आपल्या बिझनेसमध्ये वापरत असतो आणि अशा पद्धतीच्या टर्मचा ॲनालिसिस करायला आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स मदत करत असतं. त्यामुळे प्रत्येक बिझनेसमॅनला हे बिझनेस इकॉनॉमिक्स हे खूप महत्त्वाचं असतं. Economics is broadly divided into two parts, namely microeconomy and macroeconomy. While the microeconomy studies the behavior of individual economic units, macroeconomic studies the behavior of entire economy. Product pricing, factor pricing, and welfare economics constitute the subject matter of microeconomy. Macroeconomies, on the other hand, deal with national income, national trade, money and banking, general employment, etc. Through micro and macroeconomy are two different branches of economies. They are also interdependent. म्हणजेच इकॉनॉमी ब्रॉडली दोन डिव्हिजनमध्ये पार्ट केलेला आहे. मायक्रो इकॉनॉमी आणि मॅक्रो इकॉनॉमी असे त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. मायक्रो इकॉनॉमीचा स्टडी करत असताना पण इंडिव्हिज्युअल
इकॉनॉमिक युनिटचा अभ्यास करत असतो. म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा असेल किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशनचा असेल किंवा इवन एका इंडिव्हिज्युअल प्रोडक्टचा असेल, प्रोडक्ट लाईनचा असेल, अशाचा देखील मायक्रो इकॉनॉमी मध्ये अभ्यास केला जातो. तर मॅक्रो इकॉनॉमी स्टडीमध्ये एंटायर इकॉनॉमी म्हणजे नॅशनल इकॉनॉमी असेल किंवा स्टेट लेवल इकॉनॉमी असेल किंवा नॅशनल लेवल इकॉनॉमी असेल, त्या एंटायर इकॉनॉमीचा अभ्यास केला जातो. प्रोडक्ट प्रायझिंग, फॅक्टर प्रायझिंग, वेलफेअर इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन हे मायक्रो इकॉनॉमीचे फॅक्टर पडतात. त्याचा अभ्यास हा मायक्रो इकॉनॉमीमध्ये केला जातो. तर मॅक्रो इकॉनॉमीमध्ये नॅशनल इन्कम असेल किंवा नॅशनल ट्रेड असतील, इंटरनॅशनल ट्रेड असतील किंवा मनी असेल, बँकिंग असेल, अशा पद्धतीचा अभ्यास हा किंवा जनरल एम्प्लॉयमेंट असेल, हे फॅक्टर हे मॅक्रो इकॉनॉमीमध्ये स्टडी केले जातात. परंतु हे जे पार्ट केलेले आहेत इकॉनॉमीचे, मायक्रो इकॉनॉमी आणि मॅक्रो इकॉनॉमी, हे एकमेकांवरच डिपेंड असतात, इंटरडिपेंडंट असतात दोन्ही फॅक्टर इकॉनॉमीचे. बिझनेस इकॉनॉमिक्स also known as managerial economics preliminary depend upon microeconomics. However, concept and principle of macroeconomics are not totally irrelevant for business economics. Business environment is very much influenced by the macroeconomics conditional like growth rate of economy, level of employment, trade cycle, fiscal and monetary policies and of the government, etc. The survival and expansions of a business firm depend upon overall economic environment. Thus, both micro and macro environment are important for the business economics. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमीला मॅनेजरियल इकॉनॉमी असं सुद्धा ओळखलं जातं, या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यामध्ये आपलं प्रिलिमिनरी पूर्णपणे हे डिपेंडंट हे मायक्रो इकॉनॉमीवर असतं. म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स हे मायक्रो इकॉनॉमीवर डिपेंड असतं. परंतु मॅक्रो इकॉनॉमिक्सचा टोटली इरिलेव्हंट आहे बिझनेस इकॉनॉमिक्सला, असं नाही. तर बिझनेस इन्व्हायरमेंट हे पूर्ण मॅक्रो इन्व्हायरमेंटवर डिपेंड करत असतं. म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्सवरती डिपेंड करत असतं. म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे त्याच्यात ग्रोथ रेट असतील किंवा ग्रोथ रेट ऑफ इकॉनॉमी म्हणजे नॅशनल इकॉनॉमीचा ग्रोथ रेट असेल किंवा लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट असतील किंवा ट्रेड सायकल असेल किंवा फिस्कल किंवा मॉनिटरी पॉलिसी असतील गव्हर्नमेंटकडून दिल्या जाणारे, किंवा याचा आपल्या बिझनेसवर इनडायरेक्ट इफेक्ट होत असतो. म्हणजे याच्यामध्ये जर बदल झाले तर आपल्याला त्याचा बिझनेसवरती आपल्याला इफेक्ट होत असतो. त्याचबरोबर आपल्या बिझनेसचं सर्वायवल, मार्केटमध्ये सर्वायवल करायचं असेल किंवा एक्सपेन्शन करायचं असेल बिझनेस फर्मचं, ते पूर्णपणे ओव्हरऑल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंटवरती डिपेंड असतं. म्हणजेच इंटरनल आणि एक्सटर्नल मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक या दोन्ही फॅक्टरवरती आपल्याला पूर्णपणे ते डिपेंड असतं. म्हणूनच मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही इकॉनॉमी ज्या प्रत्येक बिझनेससाठी इम्पॉर्टंट असतात. अशा प्रकारचे स्कोप आणि इम्पॉर्टंट आहेत आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्सचे. आपल्याला बिझनेस करताना बिझनेस इकॉनॉमिक्स हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेताना आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स उपयोगात येत असतं. त्यामुळे आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स ही खूप इम्पॉर्टंट आहे बिझनेससाठी.